आणि स्पीड न्यूजमध्ये तुर्तास आपण थांबूयात, पण आता यानंतर पुढच्या काही क्षणात आपल्यासोबत जोडले जाणार आहे एक खास व्यक्तिमत्व. और वहां पर बॉर्डर पे मैं दिल्ली में आ गया हूँ मैं। भारत माता की भारत माता की आणि आपल्यासोबत आता जोडले गेले तर भारताचे माजी मुख्य परराष्ट्र सचिव सुधीर देवरे सर. देवरे सर, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. खरं तर देवरे सरांचा परिचय खूप मोठा आहे, पण अगदी मी थोडक्यात करून देण्याचा प्रयत्न करतो. 1964मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत ते दाखल झाले. पुढे 1992मध्ये सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर प्रजासत्ताकाची जेव्हा निर्मिती झाली त्यावेळेला मॉस्को, वॉशिंग्टन, जिनिव्हा, म्यानमार यासह सध्या ज्या देशात सगळी उलाढाल सुरू आहे, जगाचं लक्ष ज्या देशाकडे लागलं आहे त्या युक्रेनमधले ते पहिले राजदूत होते. युक्रेन, जॉर्जिया आणि आर्मेनियामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण असं काम केलं आहे. खरं तर त्यांचा आणखीन बराच परिचय, पण थेट आपण प्रश्नाकडे बोलूया. सर, पहिला थेट प्रश्न, खरंच अशी परिस्थिती निर्माण झाली होती की रशियाला असं काय वाटलं की युक्रेनवर इतका हल्ला करावा? कारण युक्रेन तसं म्हटलं तर पूर्वीच्या जुन्या USSRचाच भाग आहे. केवळ नैसर्गिक साधनसंपत्तीवर कब्जा मिळवणं एवढाच रशियाचा हेतू आहे? नाही नाही, नैसर्गिक साधन संपत्तीच्या दृष्टीने उक्रेन तेवढा समृद्ध नाहीये. म्हणजे अर्थातच तिथलं ॲग्रिकल्चर फार समृद्ध आहे, पण तो अतिशय उद्योग प्रधान देश आहे. म्हणजे तिथे खूप कारखाने आहेत आणि रशियाच्याच बरोबरीने तिथली औद्योगिक प्रगती झालेली आहे. हा सगळा जो क्रायसिस झालेला आहे तो केवळ रशियाची एक प्रकारची ज्याला असुरक्षिततेची भावना निर्माण झाली त्यांच्यामध्ये, आणि त्यांच्या पश्चिमेला युरोपियन देशांनी आणि अमेरिकेने नेटोचं जे वाढतं तिथे वर्चस्व प्रस्थापित करायचा प्रयत्न केले, हो. त्याला एक प्रकारचं उत्तर म्हणून ही सगळी या घटना घडत आहेत. याच्या आधी सुद्धा 2013 साली युक्रेनमध्ये आपण EUला म्हणजे युरोपियन युनियनकडे आपण जावं या दृष्टीने त्यांच्याबरोबर करार करावा अशा दृष्टीने पावलं उचलण्यात आलेली होती. आणि रशियाने तेव्हा सुद्धा विरोध केला होता की तुम्ही जास्त करून EU कडे जाऊ शकत नाही, तुम्ही आमचे पूर्वीचे भाग आहात, आपण खूप जवळचे आहोत. आणि त्याला त्यांनी विरोध केला असताना युक्रेनमध्ये फार मोठी निदर्शनं झाली. ती एवढ्या स्वरूपाची होती की त्याच्यात 80-90 लोक मारले गेले होते. हो. आणि युक्रेनचा जो प्रो रशियन असा जो प्रेसिडेंट होता त्याला तिथून तेव्हा जावं लागलं, तो रशियात पळालेला होता. नंतर त्याच सुमारास रशियाने मग क्रायमिया हा जो युक्रेनचा जो सुंदर असा भाग आहे जिथे मोठा नेव्हल बेस आहे, तो ताब्यात घेतला. त्याच्यानंतर लुगान्स्क आणि डोनेट्स्क म्हणून जे युक्रेनच्या दक्षिण पूर्व भागामध्ये 2 प्रांत आहेत छोटेसे, पण अतिशय इंडस्ट्रियलाइज आहेत. तिथे जास्त करून वस्ती रशियन आहे. तर त्या तिथे एक प्रकारची बंडाळी किंवा अशी मुवमेंट सुरू झाली, त्याला रशियाकडनं खूपच पाठिंबा मिळत होता. आणि ह्याच्यामध्ये तेव्हापासून जे वातावरण खराब झालेलं आहे 2014 पासून, ते अजून काही फारसं बदललेलं नाही. तेव्हा एक त्यांनी करार केला होता मिन्स्क म्हणून की त्याच्यातनं आपण सीज फायर करावा, 2 जणांना ऑटोनॉमी द्यावी वगैरे. परंतु पुतीन हे काही करायला मान्य नव्हते. आणि त्यांनी 21 फेब्रुवारीला जे आता मध्ये भाषण केलं क्रेमलिन मधनं, ते बऱ्याच आपण पाहिलं असेल, त्याच्याबद्दल वाचलंही असेल की युक्रेन हा वेगळा देशच नाही आहे आणि युक्रेनमध्ये रशियाच्या विरुद्ध सगळा प्रोपागंडा चाललेला आहे. युक्रेन मधनं रशियाला असुरक्षिततेचं असं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याला पश्चिमी देश मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत आणि नाटोला तिथे आम्हाला येऊ द्यायचं नाही, कारण आमच्या अगदी दारापाशी नाटो येईल आणि मग आमची कशी सुरक्षा याच्यामध्ये होईल, अशा प्रकारचं सगळं चाललं असताना
त्यांनी मग सगळी ती सेना आपली तिथे आसपास बंद आणली. अर्थात तो पूर्णपणे असा हल्ला करील, असं आक्रमण करील अशी कोणाचीच कल्पना नव्हती. बर जरी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष मधून सांगत होते की अमुक तारखेला त्यांचा हल्ला होणार आहे, हो पण युक्रेन मधल्या लोकांना सुद्धा त्याचा विश्वास वाटत नव्हता. कारण मी आता खरं तिथे जाऊन आमची 25-30 वर्ष झालेली आहेत युक्रेन मधून निघून, हो पण काही लोकांच्या तिथे मी संपर्कात आम्ही अजूनही आहोत. आणि त्यांच्याशी मधून मधून व्हॉट्सअप पाठवलेले असताना त्यांनी सांगितलं होतं की सिच्युएशन खराब आहे, परंतु असं काही होईल असं आम्हाला वाटत नाही, आम्ही पुढे जात नाही. पण मग देवरे सर, याच्या पाठीमागे कारण पुतीन यांची जी पार्श्वभूमी आहे ती मिलिटरीची आहे, म्हणजे ते KGF मध्ये त्यांनी काम केलंय गुप्तचर खात्यामध्ये. थोडासा वसाहतवाद किंवा अशा प्रकारची भूमिका वैयक्तिक पुतीन यांची असू शकते. तुम्ही त्यांच्याशी बोललात अनेकदा, असं वाटलं तुम्हाला की ते इतके अग्रेसिव्ह होऊ शकतात? नाही, त्यांची भूमिका अशी आहे की 1991 मध्ये जे रशियाचं विघटन झालं सोव्हिएट युनियनचं, ही अत्यंत दुर्दैव आणि त्या शतकातली सगळ्यात अत्यंत गंभीर अशी समस्या होती, म्हणजे कॅटास्ट्रोफिक असं म्हणलं त्यांनी. तर ती या गोर्बाचेव आणि या सगळ्या लोकांनी केली, आणि ती मी परत रिव्हर्स करू इच्छितो आणि परत सोव्हिएट युनियन पहिल्यासारखं व्हावं अशी त्यांची प्रकारची सुप्त जी पहिल्यांदा महत्वाकांक्षा होती, त्यांनी आता ती अगदी पूर्णपणे ती दाखवून दिलेली आहे. आणि त्यांना पूर्ण कल्पनाही आहे की सगळे आता ते देश काही परत येऊ शकणार नाहीत, त्यांना यायचं नाही. मुख्य म्हणजे त्यातले बरेचसे देश त्यामुळेच बाहेर पडले की त्यांना हे रशियाचं वर्चस्व नको होतं देशामध्ये. पण एवढं होतं की नंतर रशिया आणि ते सगळे शेजारी देश सांस्कृतिक, वांशिक, भाषा या सगळ्यांनी जोडले गेलेले, ते आपण एकत्र राहूयात. परंतु ते रशियालाही जमलं नाही आणि युक्रेनलाही जमलं नाही. त्याच्यातनं हे अत्यंत दुर्दैवी अशा घटना घडत आहेत. पण मग सर, सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही रशियामध्येही काम केलंय आणि युक्रेनमध्येही काम केलंय, तुम्हाला असं वाटतं की युक्रेन जिंकल्याशिवाय रशिया शांत बसेल? मला वाटतं की रशिया संबंध युक्रेन काही घ्यायच्या महत्वाकांक्षेत नसेल. त्यांना माझ्या कल्पना असं वाटतंय की आज जवळजवळ आता टीव्हीच्या रिपोर्ट्स प्रमाणे काय वाटतंय की खार्केव हे शहर आता जवळजवळ पडायच्या अवस्थेत आहे. आता जवळजवळ तिथे रशियाचा ताबा होईल असं वाटतंय लवकरच. तर ते युक्रेन मधल्या दुसऱ्या क्रमांकाचं शहर आहे. आणि राजधानी कीववर तर फारच मोठा हल्ला होणार अशी ती सारखी कालपासून बातम्या येत आहेत. 64 किलोमीटरचा त्यांचा कॉन्व्हॉय रशियाचा येतोय कीवकडे. तर कदाचित ही 2 शहरं जर का त्यांनी काबीज केली पुढच्या काही दिवसामध्ये, तर त्या शहरामध्ये मग तिथे ते येऊन बसतील आणि मग अशा अटी घालतील युक्रेन त्याच्यावरती की युक्रेनला त्या मान्य करणं फार अवघड जाईल आणि त्याच्यामधनं काहीतरी मग तडजोड कदाचित होऊ शकेल. परंतु रशियाला संबंध युक्रेनवरती ताबा मिळवणं म्हणजे अशक्यप्राय आहे, कारण तो देशही लहान नाहीये, खूप मोठा देश आहे. वस्ती जवळजवळ 45 मिलियन आहे. आणि पश्चिमेचा जो भाग आहे युक्रेनचा, तो जास्त करून हे पूर्व युरोपचे दुसरे देश आहेत, म्हणजे जसे रुमेनिया, पोलंड, हंगेरी यांच्या पहिल्यापासून जवळचे आलेले आहेत. तर त्यामुळे आणि आता जर का रशियाने अशी काही हे केली, गडबड केली, तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये रेझिस्टन्स मुवमेंट सुरू होऊ शकते रशियाच्या विरुद्ध. त्यामुळे आणि ती त्यांना सांभाळणं, कारण त्यांना पुष्कळ हत्यारे मिळतील, पश्चिमेकडनं त्यांना मदत मिळेल, आणि मग जे प्रकारचं सिव्हिल वॉर होईल किंवा म्हणजे मोठं वॉर होईल, ते अनेक दिवस चालेल. त्याच्यामध्ये रशियाला काही फारशी त्याच्यात आशा आहे असं मला वाटत. त्यामुळे पूर्ण युक्रेन जिंकण्याचा कदाचित रशियाचा मनसुबा नसू शकतो असं तुम्हाला वाटतं? 2 महत्त्वाचे प्रश्न मला विचारायचे आहेत किंवा सगळ्या प्रेक्षकांनाही जाणून घ्यायचे आहेत. एक, भारताचं ऑपरेशन गंगा थोडंसं उशिरानं सुरू झालं का? आणि दुसरं, 2 दिवसांपासून बातम्या येत आहेत रशिया अणुबॉम्बच्या दृष्टीने तयारी करत आहे, तर त्याची शक्यता काय? अगदी छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. और वहां पर बॉर्डर पे
दिल्लीला आणि आपल्यासोबत आहेत भारताचे माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे. देवरे सर, पुन्हा एकदा स्वागत ब्रेकनंतर. ऑपरेशन गंगा सुरू झालं आहे आणि C-17 सारखं एक खूप मोठं फायटर प्लेन जाणार आहे आपल्या सगळ्या अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी. दुर्दैवानं या सगळ्या मोहिमेमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. असं वाटतं तुम्हाला की थोडं लवकर हे ऑपरेशन गंगा 1-2 दिवस लवकर सुरू केलं असतं तर खरं तर जगात आपली इव्हॅक्युएशन मास्टर म्हणून आता ओळख निर्माण झाली, पण थोडा उशीर झाला. आता असं आहे की कोणालाच असं वाटलं नव्हतं की अशा प्रकारचं इतकं धादांत आक्रमण रशियाकडनं होईल आणि अशा प्रकारची घमासान लढाई नंतर होईल की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या हॉस्टेलमधनं किंवा शेल्टरमधनं सुद्धा बाहेर पडणं अशक्य होईल. हो, ही गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ही सगळे जे विद्यार्थी आपले जास्त करून आहेत मेडिकल कॉलेजेसमध्ये युक्रेनच्या हो, वेगळ्या ठिकाणी, तर तिथे विद्यार्थ्यांनी त्यांच्या विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना विचारलं होतं की आम्हाला लवकर जायला पाहिजे. आमच्या दूतावासाने अशी ॲडवायझरी पाठवलेली आहे की लगेच विद्यार्थ्यांनी परत जावं. आणि त्याच्यावरती तिथल्या विद्यापीठाने सांगितलं की तुम्ही आता गेलात तर तुमचं शिक्षणामध्ये खंड पडेल आणि तुम्हाला आम्ही काही नंतर करणार नाही आणि मग तुमचं शिक्षणच त्याच्यामुळे सगळं इतकं 4 वर्षाचं 3 वर्षाचं जे असेल ते फुकट जाईल. हो, तर हो, विद्यार्थ्यांना साहजिकच तशी भीती वाटली की आपलं शिक्षणच जर का असं होत असेल तर आपण ही रिस्क घेऊयात. आणि दुसरं म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या अशा वॉर्निंग्स येत होत्या, परंतु त्याच्या व्यतिरिक्त असं काही फार वाटत नव्हतं की नक्कीच असं काही अशी परिस्थिती निर्माण होईल. बर, आता ही फारच दुर्दैवाची परिस्थिती निर्माण झाली आणि भारत आणि भारताच्या बरोबर इतरही देशाची मुलं तिथे नक्कीच आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, पण भारताची जास्त आहेत. तर त्यामुळे अशी ही फारच अनफॉर्च्युनेट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्या एका विद्यार्थ्याचा काल मृत्यू झाला. फारच वाईट आणि दुर्दैवी अशी घटना घडली. आणि त्याची चित्र जी येत आहेत सगळी त्या शेल्टरमध्ये 200-300 मुलं अशी बसलेली आहेत. हे बघून अगदी मनाला म्हणजे हृदयद्रावक अशी दृश्य आहेत ही सगळी. बर, पण आता बघूयात की आज आता काहीतरी जर का खार्किव मधून काहीतरी थोडीशी जर का ऑर्डर निर्माण झाली पुढच्या 1-2 दिवसामध्ये. हो, भारताने रशियाला पण विचारलेलं आहे. आता काल फॉरेन सेक्रेटरीनी रशियाच्या अँबॅसेडरलाही बोलवलं होतं युक्रेनच्या बरोबर. बाबा मला आमचं मुख्य प्रायोरिटी अशी आहे की आमचे सगळे विद्यार्थी आणि भारतीय नागरिक सुरक्षितपणे परत येतील. हो, आणि त्यासाठी आम्हाला रशियाची सुद्धा मदत लागेल, कारण खार्किव जे शहर आहे ते अगदी रशियाच्या जवळ आहे, अगदी सरहद्दीपासून जवळ आहे. हो, कदाचित हे आपले विद्यार्थी त्यांना रशियात जरी नेलं तिकडे तर रशियातनं मग आपण व्यवस्था करू शकू. बर, आपण तशी चांगली व्यवस्था करतोय, विमान पाठवतोय, एअरफोर्सची विमाने चांगली जात आहेत तिथे, बर, तर तसे करता येईल. तर ठीक आहे. आपण अपेक्षा करूयात की सगळं सुरळीत होईल. शेवटचा प्रश्न, रशिया, तुम्ही म्हणालात की सगळा युक्रेन काही रशिया ताब्यात घ्यायचा विचार करत नाहीये, पण जगाला भीती आहे कारण माध्यमातून बातम्या येत आहेत अणुबॉम्बचा वापर कदाचित होऊ शकतो. तुम्हाला अशी शक्यता दिसते? अणुबॉम्बच्या यांनी भीती का दाखवावी पुतीनला हेच कळत नाही मला. कारण युक्रेन सगळ्या देशावर त्यांना विजय मिळवण्यासाठी त्यांना अणुबॉम्बची गरज पडू नये, कारण इतकी मोठी रशियाची आर्मी आहे. एक कदाचित थोडंसं असं झालंय की त्यांची अपेक्षा होती 2-3 दिवसामध्ये हा सगळा प्रकार आपण संपवून टाकू, कीव आणि खार्किव शहरावरती ताबा मिळवू. पण युक्रेनियन लोकांनी, जनतेने आणि आर्मीने त्यांच्या आणि सामान्य लोकांनी अगदी बायका सुद्धा सगळ्यांनी जो लढा दिला आहे, तर त्यामुळे तिथल्या पुतीनना किंवा अजून त्यांच्या रशियन राज्यकर्त्यांना, आर्मीला असं वाटत असेल की हे काही आपल्याला झेपत नाहीये, म्हणून अजून एक धमकी प्रेशर टॅक्टिक्स. मला वाटते प्रेशर टॅक्टिक असावी, कारण अणुयुद्धाचे काय परिणाम असतात हे रशियाला चांगलं माहिती आहे. रशिया पहिल्यापासून एक न्यूक्लिअर पॉवर आहे आणि इतकं वर्ष ते जबाबदार देश होते या बाबतीमध्ये नेहमीच.
त्यामुळे अशा प्रकारची धमकी केवळ शाब्दिक आहे शाब्दिक असं आपण असेल. धरून चालूया. बर सर, खरं तर आणखीन बरेच प्रश्न आहेत आणि सोशल मीडियातही अनेक प्रश्न विचारले जात आहेत, पण आपल्याला वेळेची थोडीशी मर्यादा आहे. तुम्ही काही कामानिमित्त बाहेर आहात, तर तुम्ही वेळ दिलात, तुमचे मनापासून आभार. पण काही दिवसाने पुन्हा एकदा या विषयात सविस्तर तुमच्याशी नक्की संपर्क साधू आणि अधिक जाणून घेऊ. तुर्तास खूप खूप धन्यवाद. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. और वहां पर बॉर्डर पे मैं दिल्ली में आ गया हूँ अम्मा। भारत माता की भारत माता की